एक मोठा ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या नागपूर शहरामध्ये परवा 10 ऑक्टोबरला होऊ घातलेला आहे। त्या सर्वांची माहिती श्रीमंत राजे डॉक्टर मनोजी महाराज भोसले देतील, मी त्यांना विनंती करतो। स्वागत करतो। महाराज नागपूरद्वारे येत्या 10 तारखेला ऐतिहासिक नागपूरच्या भोसलेचे ऐतिहासिक 6 पुस्तकांचं एक भव्य प्रकाशन सोहळा हा आयोजित केला आहे। महाराज नागपूरकर लाखे प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानाने नागपूरकर भोसलेचे ऐतिहासिक कामगिरी व सांस्कृतिक वारसा आधारित 6 पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा महाल येथील सिनियर भोसले पॅलेसमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यात उदय जोशी पुण्याचे तिथून 4 ऐतिहासिक कादंबऱ्या आदी पर्व, संघर्ष पर्व, कल पर्व आणि व्यास पर्व तसेच डॉक्टर भालचंद्र हंसास लिखित महालची भ्रमंती धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मण महाराज भोसले या 2 ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे। पुस्तकांचे प्रकाशन डॉक्टर मोहन भागवत साहेब सहसंघचालक राष्ट्रीय संत संघ यांच्या शुभास्ते होणार असून प्रमुख उपस्थिती परमपूज्य आचार्य कीर्तनाथ महाराज स्वामी महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर अंजनगाव सुरती हे लागणार आहे। महाराजांवर नागपूर संस्थेचे आपल्या सगळ्यांना अध्यक्ष या नात्याने आणि उच्च प्रकाशन चंद्रकार राखेल आम्ही आपल्या सगळ्यांमार्फत एक नागरिकांना आव्हान व साहित्यिकांना साहित्यिक प्रेमाने आम्ही आवाहन करतो की सहपरिवार या कार्यक्रमामध्ये येऊन हे प्रथमच एवढा मोठा 6 पुस्तकांचा ऐतिहासिक हा प्रथमच सोहळा होत आहे। आणि हे पुस्तक जे आहे हे कादंबरी रूपामध्ये पुस्तक आहे आणि हे कादंबरी रूपाच्या पुस्तकाचा एकच हे असतो की या पुस्तकावरना ज्यांना मी सिरियल बनवायचं असल्या पिक्चर बनवायचं असतं त्या पुस्तकाच्या आधारे ते सर्व करू शकतात। या 6 पुस्तकांची पत्रिकेमध्ये आपल्याला माहिती आम्ही दिलेली आहे। प्रथम मनोजी महाराज, त्यानंतर संघर्ष पर्व जे आहे ते दामोजी महाराज यांचे चिरंजीव, कल पर्व आहे तो विद्रोही भोसले प्रथम रघुजी महाराजांचे भाऊ आणि राज पर्व जे आहे ते अप्पासाहेब भोसले। अप्पासाहेब भोसलेंवर फार कमी लेख आलेले आहेत, पण अप्पासाहेब भोसलेंची कारकिर्दी ही फार चांगली झाली आणि ब्रिटिशांची ज्यांनी हे युद्ध केलं ते हे मुंबईचे द्वितीय उर्फ अप्पासाहेब महाराज यांच्या या कादंबऱ्या आधारित आहे। भोसले संस्थांचे धर्मवीर श्रीमंत राजे लक्ष्मण महाराज भोसले आणि संघ आणि संघाशी भोसल्यांचं संबंध ह्याच्यावर एक पुस्तक आधारित आहे। आणि महालातील रस्ते, वाडे आणि जुने मंदिरं, गोंड आणि भोसलेकालीन वस्तू भिंतीची चर्चा अशी महालाची माहिती, पूर्वी महाल कसा होता आणि त्या संदर्भातली माहिती अशी 6 पुस्तकांचं हे मोठा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। आपल्या पत्रपरिषदेमार्फत आपल्या पत्रकारांमार्फत आम्ही हे आव्हान सगळ्या जनतेला विनंती आम्ही करतो आहे की जास्तीत जास्त संख्या फायदा घेतला पाहिजे, ताकी शिक्षण क्षेत्रापासून विविध क्षेत्रामध्ये या सगळ्या ऐतिहासिक पैलूंचा वारसा जपण्याचे कार्य हेरिटेज के लिए भी बहुत बढ़ावा मिलेगा। और इतिहास जो अभी तक छुपा हुआ था, लोगों के सामने नहीं आया था, वो इतिहास लोगों तक पहुँचाने का कार्य ये किताबों के माध्यम से होगा। और जो भी हेरिटेज अभी बचा हुआ है उस हेरिटेज के लिए भी महत्वपूर्ण ये प्रकाशन रहेगा, ताकि इसके बाद हेरिटेज के जतन के लिए भी तो सरकार भी उसमें आगे बढ़ेगी। कादंबऱ्या रूपात आहे मोठे गेल्या डिजिटलमध्ये एवढं लहान मुली वाचणार नाही वाचलं तर मग आमचा एक उद्देश आहे वाचाल तरच वाचाल, जेवढं वाचलं तितकंच मी जिवंत वाचणं बंद झालं तर इतिहास आणि हे सगळ्या गोष्टी होईल। आणि ह्याचं डिजिटल पाळून राहील उद्घाटन झाल्यावर
रुजूचं हे करू, पण या कादंबऱ्या या जवळपास काही 150 पानाच्या 200 पानाच्या अशा असल्यामुळं ते सहसा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलं किती प्रमाणात त्याचं वाचन होईल त्याच्यावर आतापर्यंतच्या सर्व ऐतिहासिक जेवढ्या बाबी आहेत त्या सगळ्यावर चर्चा करून विचार करून त्याच्यामध्ये काय चुकी झाल्या होत्या आणि काय बाबी सुटल्या होत्या ह्या सर्व एकत्र करून हे एक असं पुस्तक निघाले की आतापर्यंत बऱ्याचशा लेखकांनी नागपूर गुरुजी महाराजांनी इतर पुस्तकं लिहिली त्यामध्ये काही भाग सुटले होते, काही भाग थोडे म्हणजे बरोबर माहिती न आल्यामुळे काही भाग हे झाले ते पूर्ण याच्यामध्ये सुधारित करून जे नव्हते ते त्याच्यामध्ये ॲड केले गेले आणि त्याच्यामध्ये लेखकासोबत म्हणजे लेखकासोबत प्रकाशनासोबत हे जेव्हा पुस्तकं तयार झाले लेखकांनी केले तर आम्हाला त्यांनी पाठवले. त्यानंतर आम्ही लोकांनी आमच्या जाऊन ती स्टडी करून आणि हे म्हणजे सगळ्यांच्या संगमताने सगळ्यांच्या स्टडीमुळं सगळ्यांच्या रेकॉर्ड्समुळं ते असे पुस्तकं घडलेले आहेत की हा इतिहास हा प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचला आणि आजपर्यंत ज्या पैलूची माहिती होती त्या पैलूची माहिती लोकांना इथं आहेत मी सांगतो 4 पुस्तकं लेखकांनी दिलेले आहेत तर थोडी हे सांगतील आपल्याला याला किती दिवस लागले काय परिश्रम त्यांना लागला ते थोडं आपल्याला सांगतील. वर्षांमध्ये कमीत कमी मला 4 ते 5 वर्ष त्यावर लागले आणि मी जवळपास जेवढा म्हणजे आपल्याला इतिहासाचे जवळपास सगळे पुस्तक राजे माझं आम्हाला नक्की आशा आहे की हे त्याच्यामध्ये येईल कारण हा जो पैलू आहे हा त्याच्यामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे कारण की नागपूरचा इतिहास फक्त नागपूरचा सीमित नाही आहे. हा ओडिशा बिहार बंगाल UP MP छत्तीसगड तेलंगणा हा एवढा मोठा इतिहास आहे आणि त्यासोबत शिवाजी महाराजच्या पासून त्या इतिहासामध्ये बराचसा पैलू आहे त्यामुळं हा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये येईल कारण आपल्याला आठवत असेल पहिले रघुजी महाराजांवर चौथीच्या इतिहासामध्ये काही पानं होते शिवाजी महाराजांवर होते मात्र रघुजी महाराज राहिले शिवाजी महाराजचे जवळपास मला ते 12 पानाच्या वर इतिहास होता 2 पानावर आला शिवाजी महाराज आता पुन्हा शिवाजी महाराज रघुजी महाराज यांचा इतिहास पुन्हा लिहिला मराठी में और इसका हम हिंदी इंग्लिश में जल्दी उसको पण पोचले नाही आणि जे सत्य आहे ते सर्व पैलू त्याच्यामध्ये आहेत आणि 2 पुस्तकांमध्ये 2 पुस्तकामध्ये 800 पानं असे टोटल मला 2000 पानाचे 6 पुस्तकं आहेत. हे पुस्तकं जे लिहिली त्याला जास्तीत जास्त सवलत प्रकाशनाच्या दिवशी देणार आहोत त्याचा आम्ही 2 विद्या पूर्ण पण जास्तीत जास्त सवलत द्यायचा विचार करतो प्रकाशनाला म्हणजे महाराष्ट्र टाईममध्ये मी लेखी दिला होता त्यामुळे हे सर्व वाचन मी खूप जवळनं केलं आणि आमच्याजवळ काही पुरावे होते ते हिशोबाने आम्ही केलं. आम्ही तिथं गेलो पण नक्की हे पुस्तक जेव्हा आपण वाचतात मला विश्वास की एकदा आपण सुरू केलं तर आपल्याला आता वाटतं की 200 पानं आपण पूर्ण वाचल्याशिवाय ठेवणार नाही एवढी आमची गॅरंटी. आपलं जे विषय भोसले सर ज्या कादंबऱ्या ज्या लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पिढीपासून तर आत्तापर्यंतच्या पिढीपर्यंतचा उल्लेख केला गेला काय की जेणेकरून तुमच्या आजच्या पिढीला पण ते कळण्यात येईल इतिहास. तसं याच्यामध्ये पहिल्या रघुजी महाराज लेख आहे त्यांचे चिरंजीव धनुजी महाराज लेख आहे एक मुंडोजी महाराज पहिले आणि एक उपासना महाराज हे सगळ्यांचे असल्यामुळे ते चौघांचे आहे. हा पहिल्या रघुजी महाराज म्हणजे वंशावळाची आतापर्यंतची आणि बाकी डिटेल्स आहेत पण हे पुस्तक त्यांच्यावर लिहिल्यामुळं आमच्या त्याच्यामध्ये उल्लेख नाही पण माझ्या भ्रमंतीमध्ये महालच्या पुस्तकात 150 वर्षांचा इतिहास आहे जवळपास 150 वर्षांचं 1690 पासून ते 1740 पर्यंतचा 150 वर्षांचा इतिहास आहे. 200 वर्षांच्या इतिहासामध्ये पूर्ण ते 4 पुस्तकं तुम्ही वाचाल तर तुम्हाला पूर्ण 150 वर्षांचा इतिहास तुम्हाला आणि काय असतं की इतिहासात सगळं लिहून ठेवलेलं आहे पण कादंबरी स्वरूपाने जास्त वाचलं जातं त्यामुळे ते आम्ही ते कादंबरी स्वरूपातून लिहिण्याचा प्रयत्न केला. आता समोर तोपर्यंत त्या लेखकाला शांतता मिळत नाही. असे 4-5 पुस्तकं लिहिल्या कादंबरी लिहिल्या माझ्या मनाला आता शांतता मिळाली. जयसिंग तुम्हाला काही सांगायचं. हे जे पुस्तक प्रकाशित होऊन आलं जे पहिल्या रघुजी महाराजांचे जीवनचरित्रावर जेवढी पुस्तक निघाले त्याच्यात जेवढी माहिती रघुजी महाराजची नाही त्यापेक्षा कितीपट जास्ती माहिती या पुस्तकात आहे. म्हणजे इव्हन रघुजी महाराजांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत संपूर्ण रघुजी महाराज त्या पुस्तकात उतरवण्याचा प्रयत्न लेखकांनी केला.
त्या पिरियडला पूर्ण झालं. हे सर्वाधिक रूपांतर लेखकाने त्याच्यात केलं आहे. म्हणून मला अशी खात्री आहे की एकदा जेणेही ते पुस्तक हातात घेतलं त्याला उत्सुकता लागेल की पुढं काय होतं आणि त्याच्यासाठी ते पुस्तक सगळं नक्की वाचून पूर्ण करतो.